हा टर्बो चार्जर आहे. हा टर्बो चार्जर आणि ह्या टर्बो चार्जरमध्ये बदल आहे. कारण हा पहिला BS1 BS2 मध्ये अशा प्रकारचा टर्बो चार्जर येत होता आणि हा BS3 मध्ये अशा प्रकारचा टर्बो चार्जर येतोय. या टर्बो चार्जरमध्ये फक्त एवढाच बदल करण्यात आला की हे वेस्ट गेट दिलेलं आहे. आता हे वेस्ट गेट का दिलेलं आहे? ज्यावेळेस टर्बो चार्जरमध्ये एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून एक्झॉस्ट गॅसेस हे टर्बोच्या इम्पेलरवर पडले जातात, त्यावेळेस त्या प्रमाणात इम्पेलर फिरतो आणि त्या प्रमाणात इकडे कॉम्प्रेसर व्हील फिरलं जातं व त्या प्रमाणात इंजिनमध्ये हवा प्रेशराईज स्वरूपात पाठवली जाते. परंतु ज्यावेळेस गाडी उतारावरून उतरत असते त्यावेळेस गाडीची चाकं जास्त प्रमाणात उताराला फिरली जातात आणि त्या उताराला जास्त प्रमाणात फिरल्यामुळं या टर्बोच्या कॉम्प्रेसरमधून जास्त प्रमाणात हवा इंजिनला जाते व ती जास्त प्रमाणात हवेमुळे इंजिन जास्त प्रमाणात फिरू लागतो. जे इंजिनचा स्पीड प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यावर इंजिन फुटण्याची शक्यता असते. अशा वेळेस इंजिनला जास्त प्रमाणात हवा न जाऊ देण्याचं काम हे एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून जे एक्झॉस्ट गॅस येते ते डायरेक्ट एक्झॉस्ट टेल पाईपमध्ये सोडण्यासाठी वेस्ट गेट दिलेला आहे. हा वेस्ट गेट काय होतं, ज्यावेळेस फुल प्रेशर वाढतं त्यावेळेस ह्या पाईपामधून हवा ह्याच्यात या वेंचरमध्ये येते आणि या वेंचरमधून हा रॉड फिरला जातो. हा रॉड फिरल्यानंतर हा वेस्ट गेट ओपन होतं आणि डायरेक्ट हवा टर्बाईन ब्लेडवर न पडता डायरेक्ट ती टेल पाईपामध्ये सोडली जाते. त्यामुळे इंजिनचा RPM जास्त आपोआप वाढण्यापासून रोखलं जातं.